एकतर मन्या हा पाटील नाही आणि सातत्यानं धनंजय मुंडे असतील ओबीसी नेत्यावर सातत्यानं ते त्याला म्हणजे गरळ ओकायचं त्यात सातत्याने काम आहे. कारण की राज्यामध्ये ओबीसी नेत्यापैकी मुंडे, भुजबळ, शेंडगे, जानकर हे नाव येतं. यांच्यावर टीका केल्याशिवाय ह्या भिकार चोटाला प्रसिद्धी मिळत नाही. मग त्यातून सध्या अनेक दिवसापासून धनंजय मुंडेच्या नावाचा जप करणं. ज्या धनंजय मुंडेकून खोके घेतले त्यावेळेस त्याला बरं वाटलं आणि धनंजय मुंडे सोबत सेटिंग करायच्या तयाऱ्या ठेवायचा, परंतु काही नाही मिळालं की धनंजय मुंडेच्या विरोधात बोलायचं. आता मला तर वाटतंय काही लोकांनी, काही मंत्र्यांनी धनंजय मुंडेच्या विरोधात गरळ ओकण्यासाठीच मन्याला पाळलेलं आहे. मन्याला तिकडून भोकायचं सांगितलं की मन्या धनंजय मुंडेवर भुंकण्याचं काम करतो. कारण की त्याची अवकातच फक्त भुंकण्याची, आणि राहिलं सरकार आणायचं पाडायचं त्या मन्याच्या काय हातात आहे. कारण मन्या विधानसभेला 2024ला सातत्यानं म्हणत होता की भाजपला आम्ही सुपडा साफ करू, भाजपला सत्तेत येऊन देणार नाही. मग मन्याच्या म्हणण्यानुसार काय झालं राज्यामध्ये? कारण की ओबीसीनं भाजपला मतं दिले, भाजप सत्तेवर आलं. ठीक आहे, भाजपने ओबीसीचं बी वाटोळ करण्याचं सातत्यानं काम सुरू केलंय, परंतु भाजपने त्याची जाण ठेवली नाही. परंतु भाजप हा ओबीसीच्या जीवावर सत्तेवर गेलाय, मन्याच्या जीवावर नाही. कारण मन्याची अवकातच नाही ना. मन्या स्वतः काय म्हटलं किंवा 288 मी उभा करणार, त्यांनी एक उभा करू शकला नाही. त्याचा सहकारी राजरत्न आंबेडकर बदनापूरमधून उभा राहिला, त्याला किती मतं पडले? 3 आकडी मतं पडलेत. याच्यावर पलीकडे चौथा आकडा तिथं लागलेला नाही, हे सुद्धा सगळ्यांना माहिती. त्यामुळं मन्यानी आपल्या अवकातीनुसार, आपल्या कुवतीनुसार बोललं पाहिजे आणि त्याची लायकी नाही. फडणवीस आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा अधिकार आहे. तो हा काय त्या पक्षाचा मालक आहे की त्या मंत्रिमंडळामध्ये काही महत्वाचं त्याला स्थान आहे का? या राज्याचा राज्यपाल आहे का? देशाचा राष्ट्रपती? हा भिकारचोट चौथी नापास मन्या अक्कलशून्य उग काहीतरी, खरं तर मीडियानी याला महत्व दिल्यामुळे काहीतरी भुंकण्याचं काम करतोय. आणि खरं तर हा टेंडर योद्धा होऊन बसलाय. या लोकांनी याला डोक्यावर घेतलं संघर्ष योद्धा. हा संघर्ष योद्धा नाही मन्या, हा टेंडर योद्धा आहे. खरे संघर्ष योद्धा ते जुने आहेत, अमोल खुने, गणेश खुने, बाबुराव वाळेकर, ते 2-4 जण जे खरे येत आणि त्यांना सुद्धा फसवलंय आणि त्यांचं सुद्धा वाटोळ केलंय. त्या लोक आता बोलायला लागले तर त्यांना तर उत्तर द्यायला याला तोंड नाही. तोंड लपून बसतो ते दिसल्याच्या नंतर. फक्त धनंजय मुंडे आणि मुंडे फॅमिलीवर बोलल्याशिवाय याला व्यतिरिक्त दुसरं काही कळत नाही. त्यांनी असा सुद्धा इशारा दिलेला आहे, जर भाजप किंवा राष्ट्रवादीनं जर त्याला मंत्रिपद देण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. मग मराठा त्यांच्यापासून दूर जाईल, मराठा यांना धाडस. या भिकारड्याचं मराठा समाज शहानुकुळी मराठा कुठं ऐकतो? हे कुठं शहानुकुळी आहे? हे भिकारी आहे, हे भिकारचोट आहे. ह्या मन्या शहानुकुळी मराठा नाहीच ना. याचं कुठं कोण ऐकतं? शहानुकुळी मराठा भाजपला मतदान याच्या म्हणण्यानुसार थोडाच करतोय. ज्यांना भाजपला करायचं ते करत असतात. आणि विशेषतः यांनी वल्गना करून भाजप सत्तेतून गेलंच नाही ना. यांनी मोठमोठ्या वल्गना ज्यावेळेस याच्याकडे लाखोची गर्दी होती तेव्हा भाजपला पराभूत करू शकला नाही. आता ते याच्यापाशी कुत्रं राहिलं नाही. 1000 लोक गोळा होत नाहीत. उपोषणाला बसलं तर 300 लोक नव्हते, त्याच्यातले 100 पोलीस होते, 100 पत्रकार होते, राहिले 100 लोक होते. 100 लोक असणारा माणूस काय करणार आहे सरकारला? फक्त आपलं वल्गना करायच्या, बाकी काय नाही. राज्य सरकारला, राज्याच्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला याची अवकात माहिती. आणि विशेषतः त्याला आता काय कोणता तुकडा टाकल्यावर किती भोगतोय आणि कोणत्या तुकड्यावर किती मॅनेज होतोय हे राज्य सरकारच्या प्रमुखांना सगळं माहीत झालंय. हे सगळे टेंडर देऊन सगळ्या वर्क ऑर्डर त्याच्या 1300-1350 कोटीची कामं घेऊन ते राज्य सरकारचा दबेले. राज्य सरकारच्या विरोधात फक्त तात्पुरतं बोलन, बाकी ते राज्य सरकारच्या विरोधात. धनंजय मुंडेला मंत्रिपद जरी दिलं तर पुन्हा बोलू शकत नाही, बोलणार बी नाही. तुमची काय मागणी राहील? धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्यावं की नाही? हे बघा, धनंजय मुंडेला तर ओबीसी म्हणून कोणी मला दिलं पाहिजे, परंतु तो त्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचा प्रश्न असतो. ते ठरवतील कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं. आम्ही ओबीसी म्हणून, ओबीसी आंदोलक म्हणून, ओबीसी कार्यकर्ते म्हणून आणि ओबीसी समाज म्हणून नक्कीच धनंजय मुंडे ओबीसीचे नेते आहेत, त्यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे. परंतु अशा भिकारचोट मन्याच्या म्हणण्यावर मिळालं नाही पाहिजे याच्यावर कोणीही त्यांना म्हणजे बायकॉट करू शकत नाही किंवा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मन्याला त्याच्यामध्ये तुकडा टाकू शकत नाहीत. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.